नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य आपल्या हातात जणू नशिबाचा दिवाच देतं. पण त्याचवेळी हेही सांगतं, प्रकाश आहे म्हणून डोळे मिटू नका. वृश्चिक राशीच्या जातकांना एप्रिल महिना हा फक्त चांगलाच नाही, तर जाणीव, कृती आणि स्वप्नपूर्तीचा ठरू शकतो. कारण या महिन्यामध्ये तुमच्या राशीचे महत्त्वाचे ग्रह रवी आणि मंगळ पंचमात भ्रमण करत आहे. आणि त्यामुळे या महिन्यात तुमच्यातील ऊर्जा, आत्मविश्वास, कृतिशक्ती आणि स्वतःवरचा विश्वास अतिशय उत्तम प्रकारे दिसून येणार आहे. खरं सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या व्यक्ती या थोड्या वेगळ्याच धाटणीच्या असतात. तुम्ही मनात खूप काही विचार करता, खूप काही ठेवता. सगळ्यांना काही सगळं तुम्ही सांगत नाही. पण जे ठरवता ते कृतीत उतरवण्याची ताकद तुमच्यात असते. आणि एप्रिल महिन्यात नेमका हाच गुण तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. तुमच्या मनात खूप दिवसांपासून काही योजना असते, काही अपूर्ण इच्छा असते, काही कामं अशी असते ज्यांना तुम्ही आतापर्यंत फक्त मनातच जपून ठेवलं असेल. तर या महिन्यात ती कामं प्रत्यक्षात मार्गी लावण्याची आणि पूर्णत्वाकडे जाण्याची अतिशय मजबूत अशी शक्यता आहे. हा महिना तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच चांगला आहे. तुमचा मूड चांगला राहील, कॉन्फिडन्स वाढलेला जाणवेल आणि शरीरात ऊर्जा राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात एक प्रकारची स्पष्टता येईल. गेल्या काही काळात कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की गोष्टी खूप सावकाश चालल्या आहे किंवा प्रयत्न करूनही वेग काही येत नाहीये. पण एप्रिलमध्ये तुम्हाला जाणवेल की आत्ता परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. या महिन्यात थोडं फिरणं, प्रवास किंवा थोडीफार हालचाल किंवा विविध कामानिमित्त बाहेर जाणं वाढू शकतं. पण त्यातही फायदा आहे. कारण ज्या कारणासाठी तुमचं फिरणं होईल, ज्या कारणांसाठी तुम्ही बाहेर पडा, त्या कामांमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी सकारात्मक मिळणार आहे. आता आर्थिक बाबतीत पाहिलं तर हा महिना उत्तमच आहे. तुमचं उत्पन्न व्यवस्थित राहील. कमाईची साधनं उभी राहते. काही नवीन मार्ग सापडते. आणि आर्थिक बाबतीत तुम्ही स्वतःला आधीपेक्षा अधिक सक्षम समजू लागा. हो, खर्च होते. काही वेळा अपेक्षेपेक्षा जास्तही होते. पण चांगली गोष्ट म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल तुम्ही उत्तम प्रकारे साधू शकाल. म्हणून घाबरण्याची गरज नाही. फक्त जिथे गुंतवणुकीचा प्रश्न येतो, तिथे थोडा विचार करून पाऊल टाका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर शॉर्ट टर्म एक्साइटमेंटपेक्षा लाँग टर्ममध्ये विचार जास्त उपयोगी ठरेल. कारण या महिन्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता घर आणि कुटुंब. गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये घरात काहीसा गढूळपणा जाणवला असेल. घरातील व्यक्तींबरोबर काही मतभेद झाले असतील, मनात थोडा विचलितपणा आला असेल. पण आता त्या गोष्टी सुधारण्याच्या मार्गावर आहेत. घरातलं वातावरण हळूहळू शांत होईल, हलकं होईल. नात्यामधील कटुता कमी होईल आणि तुमच्या अपेक्षेनुसार बऱ्याचशा गोष्टी घरात घडताना दिसते. याचबरोबर वास्तूशी संबंधित काही महत्त्वाची कामं या महिन्यात तुम्ही हाती घेऊ शकाल. नवीन वास्तू घेणं, घरात बदल करणं किंवा रिनोव्हेशन, घराची सजावट किंवा घर अधिक सुंदर आणि उपयोगी बनवण्याच्या दृष्टीने सुद्धा काही निर्णय घेतले जातील. आणि या सर्व गोष्टीसाठी हा काळ अनुकूलच राहील. पण या महिन्यात ज्या क्षेत्रात सर्वात जास्त जागृत राहावं लागेल, ते म्हणजे तुमचं रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफ. हो, इथेच या महिन्यात खरा कस लागणार आहे. छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ शकतात, गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्ही काही बोला आणि समोरच्याने काही वेगळंच घेतलं जाईल.
किंवा समोरच्याचा एका वाक्याचा परिणाम तुमच्या मनावर अपेक्षेपेक्षा जास्त होईल. आणि काही केसेसमध्ये तर हीच छोटीशी तणावाची ठिणगी मोठ्या टप्प्यापर्यंत जाऊ शकते. अगदी ब्रेकअपपर्यंत परिस्थिती पोहोचू शकते. जर वेळेवर संयम ठेवला नाही, तर हा महिना कठीण होईल. म्हणून या महिन्यामध्ये रिलेशनशिपच्या बाबतीत एकच गोष्ट लक्षात ठेवा. जिंकण्यापेक्षा टिकवणं महत्त्वाचं. प्रत्येक वाद जिंकायलाच हवा. प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत सिद्ध करायलाच हवी. प्रत्येक गैरसमजाने उत्तर द्यायला हवं, असं मात्र मूळच नाही. कधी-कधी थोडं शांत राहणं, थोडा वेळ जाऊ देणं आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरणं नातं वाचवून जातात. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. महिना चांगला असला तरी शरीर काही छोटेसे संकेत देत राही. त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. उगाच ठीक होईल म्हणत बसू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान गोष्टी वेळेवर हाताळल्या की मोठे त्रास टळतात. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच उत्तम आहे. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना योग्य दिशेचे फळ मिळेल. अभ्यासात लक्ष लागेल. मन स्थिर राहील आणि तुम्हाला वाटेल की आत्ता माझं गणित बसलं आहे. ज्यांनी मेहनत केली आहे त्यांना या महिन्यामध्ये त्याचा परिणाम दिसावयास सुरुवात हवी. आता थोडं वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर या क्षेत्रात एक विशेष गोष्ट दिसते. महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारताना दिसते. एकमेकांसोबत वेळ घालवणं, कुठेतरी बाहेर जाण्याचे योग येणं, दैनंदिन धावपळीतून थोडासा मोकळा श्वास मिळणं आणि एकमेकांना पुन्हा नव्याने समजून घेणं, असे उत्तम अनुभव या महिन्यात मिळू शकतात. म्हणून जर गेल्या काही काळात वैवाहिक आयुष्यात थोडा तणाव आला असेल, तर हा महिना तो तणाव हळूहळू कमी करणारा ठरू शकतो. करिअर आणि कार्यक्षेत्र या बाबतीत एप्रिल महिना तुम्हाला नवीन संधी देणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि काही नवीन संधी भविष्यात तुमच्यासाठी मोठा फायदा करून देणाऱ्या ठरू शकतात. जर तुम्ही करिअर एक्सपान्शन, रोल चेंज, बिझनेस ग्रोथ किंवा नवी कामाची दिशा शोधत असाल, तर हा महिना त्या दृष्टीने अनुकूल आहे. परदेश गमनाच्या संदर्भातही काही चांगल्या घडामोडी घडू शकतात. काही संधी, काही संपर्क, काही हालचाली तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. एकंदरीतच हा संपूर्ण महिना तुमच्या बाजूने आहे. पण एक अट आहे. काही गोष्टींचा नीट विचार केला तरच हा महिना तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा ठरेल. आता थोडी खास सावधगिरी. 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंतचा काळ विशेष लक्ष देण्यासारखा आहे. या दिवसांमध्ये रिलेशनशिपचे प्रश्न टोकाला जाऊ शकतात. गर्भवती महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं आणि भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेणं टाळावं. याच काळात एक छोटी गोष्टही मोठ्या वादात बदलू शकते. म्हणून या काळात शब्द जपून वापरा. प्रतिसाद देताना वेळ घ्या आणि आत्ता बोलण्यापेक्षा नंतर बोलणे योग्य आहे का, हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःलाच विचारा. या महिन्यात पौर्णिमा 2 तारखेला आणि अमावास्या 17 तारखेला आहे. म्हणून या 2 तारखांच्या आसपास आणि पौर्णिमा अमावास्येच्या संवेदनशीलते महत्त्वाचे निर्णय टाळणं गरजेचं राहील. विशेषतः कमिटमेंट्स, मोठे व्यवहार, वादविवाद, भावनिक प्रतिक्रिया किंवा नातं मोडेल असे कठोर निर्णय अजिबात घेऊ नका. कारण त्या क्षणी तुम्हाला जे योग्य वाटेल ते नंतर चुकीचं ठरू शकतं. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिना हा ऊर्जा, प्रगती, कृती
घरातील सुधारणा आणि स्वप्नपूर्तीचा आहे. पण नात्यांच्या बाबतीत संयम, शहाणपण आणि योग्य वेळी योग्य मौन यांची परीक्षा सुद्धा घेणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये शहाणपण दाखवलं, गुंतवणुकीत विचार केला आणि भावनांवर योग्य नियंत्रण ठेवलं, तर हा महिना खरोखरच तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण देणारा ठरू शकतो. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं मार्च 2 एप्रिल 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.